नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, मागच्या तासाला आपण रोमन संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, संख्यांचं स्थान अभ्यासलं होतं. लहानात लहान, मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची, संख्यांचा लहान मोठापणा, संख्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हे घटक अभ्यासलेले होते. तर आज आपण संख्यांचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, संख्यांचे प्रकार मध्ये एक मिनिट. तर संख्यांचे प्रकार मध्ये सुरुवातीपासून आपण नैसर्गिक संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. ओके, आवाज येतोय माझा? तर संख्यांचे प्रकार मध्ये पहिला घटक आहे नैसर्गिक संख्या. सर्वांनी पान नंबर 97 काढायचंय. नैसर्गिक संख्या. तर मग नैसर्गिक संख्या थोडस रिवाइज करणार आहे मी, एक व्हिडिओ टाकणारच आहे त्याच्यावर. थोडस नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर 1 2 3 4 या क्रमाने येणाऱ्या असंख्य अशा ज्या संख्या असतात त्यांना म्हटलं जातं नैसर्गिक संख्या. मग तसेच त्याला क्रमवार संख्या सुद्धा म्हणतात. मग यामध्ये फक्त काय फरक असतो, तर शून्य ही संख्या येत नाही. मग आपल्याला विचारलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर 1 आहे. आणि सर्वात मोठी विचारली तर सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्या काय आहे, अनंत आहे. आता नैसर्गिक संख्यांची बेरीज सुद्धा नैसर्गिक संख्याच येते आणि नैसर्गिक संख्यांचा गुणाकार देखील नैसर्गिक संख्याच येते. त्यानंतर पाहणार आहोत आपण पूर्ण संख्या. आताच मी सांगितलं नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते, पण पूर्ण संख्यामध्ये काय असतं, शून्य पकडून असतात. म्हणजे काय, नैसर्गिक संख्या ही संख्या वाढवली असतात शून्य पासून सुरुवात होऊन 0 1 2 3 4 या क्रमाने ज्या येतात त्यांना म्हटलं जातं पूर्ण संख्या. मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे, तर 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण जशा नैसर्गिक संख्या अनंत आहे तसेच पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहेत. आता हेच बेरीज ही पूर्ण संख्या येते, वजाबाकी पूर्ण संख्या येते, गुणाकार ही पूर्ण संख्या येते. आज सर्व पूर्ण संख्या येतात. आता कोणतीही पूर्ण संख्या, शून्य यांचा गुणाकार शून्य येते, सर्वांनाच माहित आहे. शून्याने भागता येत नाही, शून्याने भागाकार केला तरी भागाकार देखील शून्यच येतो. त्यानंतर आहे आपला पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, सर्व नैसर्गिक संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध मिळून येणाऱ्या संख्या यांना म्हटलं जातं पूर्णांक संख्या. म्हणजे जे आपल्यापासून शून्यापासून आपण अनंत गेलो त्या झाल्या धन संख्या, म्हणजेच काय, आणि त्यांच्या विरुद्ध संख्या काय येतात, ऋण. म्हणजे अधिक 1 वजा 1 अधिक 2 वजा 2 याप्रमाणे जे असतात त्या शेवटपर्यंत त्यांना म्हटलं जातं पूर्णांक संख्या. त्यानंतर आहे आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या. अगोदर समसंख्या घेऊया. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो. आणि विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 या संख्या असतात, किंवा ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते तेव्हा त्याला म्हटलं जातं विषम संख्या. समजले सर्वांना? ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत मूळ संख्या. बघा, मूळ संख्या समजल्या की मग आपण संयुक्त संख्या समजून घेऊया. तर मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला म्हटलं जातं मूळ संख्या. उदाहरणार्थ घेऊया आपण 2. 2 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 आणि 2 ने जातो. 3 या संख्येला 1 आणि 3 ने जातो. बाकी इतर संख्येने जातो का, किंवा इतर संख्येच्या पाड्यात आहे का, नाही. आता बघा, सर्व मूळ संख्या तुम्हाला माहितीच आहे. नैसर्गिक संख्या किती आहेत, 1 ते 10 मध्ये, 2 3 5 7, 11 ते 20 मध्ये, 11 13 17 19, 21 ते 30 मध्ये, 23 29, 31 ते 40 मध्ये, 31 37, 41 ते 50 मध्ये, 41 43 47, 53 59 ह्या पद्धतीने ह्या सर्वांनी पाठच करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत मूळ संख्यामध्येच आपण पाहणार आहोत जोड मूळ संख्या. मग जोड मूळ संख्या म्हणजे काय, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या येते.
मग आता दोन जोडमूळ संख्या घ्यायच्या. कोणत्या आहे दोन जोडमूळ संख्या बघा, 3 आणि 5 मध्ये कोणता एक एक संयुक्त संख्या येते, तर 4. हा, म्हणून त्याला म्हटलं जातं जोडमूळ संख्या. दोन मूळ संख्या पाहिजे ना कोणते. आता समजा आपण जर 2 आणि 3 घेतली किंवा 2 आणि 4 घेतली, तर 3 ही संयुक्त संख्या आहे का, नाही. म्हणजे ज्या दोन मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते, त्यांना म्हटलं जातं जोडमूळ संख्या. इथे आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची यादी दिलेली आहे. 5 आणि 7 मध्ये 6 एक संयुक्त, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 ह्या जोडमूळ संख्या आहेत. त्यानंतर आहे सहमूळ. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो, त्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो, त्यांना म्हणलं जातं सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या देखील म्हटलं जातं. उदाहरणार्थ घ्या 10, 17, हा, तर त्यांना म्हटलं जातं सहमूळ संख्या. आता मग संयुक्त संख्या म्हणजे काय बरं. संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नसतात त्यांना म्हटलं जातं सहमूळ संख्या, संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे त्यांना इतर म्हणजे ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त अन्य संख्याने सुद्धा भाग जातो, त्यांना म्हटलं जातं संयुक्त संख्या. आता 4 घ्या, 4ला कशा कशाने भाग जातो, 1 आणि 4ने तर जातोच, परत ते कशाने जातो, 2ने पण जातो. 6 घ्या, 1 आणि 6ने जातो, परत 2ने जातो, 3ने जातो, म्हणजे त्यांना म्हटलं जातं संयुक्त संख्या. समजलं सर्वांना. ओके. आता सर्वांना माहिती आहे संयुक्त संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, धन पूर्णांक म्हणजे काय, ऋण पूर्णांक म्हणजे काय, हो की नाही. आता 4 विचारलं, 4ची विरुद्ध संख्या कोणती, तर कोणती आहे, 4ची विरुद्ध संख्या -4 ही आहे. त्यांचा लहान मोठे ठरपणा जर ठरवताना कधीही धन संख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. संख्यांचा आपल्या संख्या रेषा आहे त्यानुसार ते आपल्याला कळून जाईल. त्यावर आधारित आता आपण काय करूया, इथपर्यंत झालेला आहे, आपण त्यावर आधारित नमुना प्रश्न सोडूयात. पान नंबर 98 वरील बघा, तिथे दिलेलंच आहे, तुम्ही ते सोडवा. नमुना प्रश्न स्पष्टीकरण वगैरे तरी एक घेऊयात आपण. चला, बघा पहिला प्रश्न आहे, 7, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. मग आपल्याला 7, 2, 5 हे वापरून कोणकोणते अंक तयार होतील बरं. इथे लिहूयात आपण कोणते अंक तयार होतील. एक मिनिट. मग आता आपल्याला बघा कोणते सांगितलेत, 7, 2 आणि 5 हे अंक एकदाच वापरून आपल्याला अंक तयार करायचे. मग कोण होते, 7, 2, 5 पण होणार, मग 7, 5, 2 पण होणार, मग परत अजून कोणते होणार, 2, 5, 7, परत 2, 7, 5, अजून 5 घेऊया आपण, 5, 2, 7 आणि 5, 7, 2. मग ह्या सर्व संख्यांची काय करायची आहे आपल्याला, बेरीज करायची आहे. मग आपल्याला तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज. मग आता सांगा, बेरीज करा आणि सांगा किती आली बेरीज. अगदी बरोबर, 3108. म्हणून आपल्या पुस्तकात बघा पर्याय नंबर 2 हे उत्तर बरोबर आहे. समजले सर्वांना. यानंतरचा प्रश्न आहे पहा, 52.354 व 25.142 या दोन संख्यातील 4 याच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मग आता स्थानिक किंमत सर्वांना माहितीच आहे, दोन ठिकाणी 4 आलेला आहे, मग किती येणार बरं 4ची स्थानिक किंमत. सुरुवातीला काय येणार, 0.04 आणि नंतरची किती येणार
0.004. यांची वजाबाकी केल्यावर उत्तर किती येतं? 0.036. आता राहिलेले नमुना प्रश्न तुम्ही स्वतः पहा. आपण सराव संच सोडूया. तिथे स्पष्टीकरण दिलेलंच आहे. सराव संच आपण पाहूयात. सराव संच आहे, पहिला आहे बघा. पहिला प्रश्न, पहिला प्रश्न आहे 225 नंतरची 25वी विषम संख्या व 324 नंतरची 8वी विषम संख्या यांच्यातील फरक किती? आता बघा, फरक कसा काढायचा? फरकसाठी एक सूत्र आहे, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. दिलेली विषम संख्या, आता दिलेली विषम संख्या मी शॉर्ट मध्येच लिहिणार आहे. विषम संख्या, मग काय आहे बरं? दिलेली विषम संख्या अधिक ज्या क्रमांकाची पाहिजे त्या क्रमांकाचे काय आहे? दुप्पट. करा मग, किती येते? 25 पाहिजे म्हणजे 100. मग दिलेली संख्या किती आहे? 225. आणि कोणत्या क्रमांकाची पाहिजे त्याची दुप्पट? 25 पाहिजे. 25ची दुप्पट किती येते? 50. मग किती उत्तर येतं आपल्याला बेरीज केल्यानंतर? 275. बघा, आली ही पहिली संख्या. नंतर दुसरा आहे 324 नंतरची 8वी संख्या. मग आता 324 नंतरची 8वी संख्या किती आहे? बघा, आता इथे कसं विषम विषम आलं. 225 ही विषम संख्या आहे, 25 सुद्धा विषम संख्या आहे. पण इथे काय आहे? 324 ही समसंख्या आहे. बघा, आपण त्याचं पण पाहूया. दिलेली संख्या, बघा, दिलेली संख्या मग किती आहे बरं? दिलेली संख्या अधिक आपल्याला किती पाहिजे? त्याची दुप्पट. त्याचप्रमाणे आहे दुप्पट. आणि आता इथे काय आहे? सम नंतर सम नंतर समच आहे, त्याच्यामुळे वजा आहे. आता मग किती आले बरं? बघा, दिलेली संख्या किती आहे? 324. आता कितव्या क्रमांकाची पाहिजे? 8ची दुप्पट. 8ची दुप्पट किती? 16. आणि मग वजा 1. 324 मधनं 16 वजा किती केल्या? 16 अधिक केल्यानंतर उत्तर काय येतं? 340. आणि 340 मधनं वजा 1 केल्यानंतर येतं आपलं उत्तर 339. मग आता 339 आलं. मग आपल्याला दोघांचा काय काढायचा आहे? फरक. मग करा, 339 मधनं किती वजा करायचे? 275. मग उत्तर किती येतं सांगा बरं? नावातून 5 गेले 4. तीनातनं 7 जात आहेत का? नाही. मग हातचा घेतला. 13तनं 7 गेले 6. मग आपला पर्याय क्रमांक 4 64 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. समजलं सर्वांना कसं काढायचं ते? सूत्र लक्षात ठेवायचं आहे. विषम नंतर विषम संख्याच विचारली असल्यानंतर दिलेली संख्या विषम संख्या प्लस ज्या क्रमांकाची विचारली त्या क्रमांकाची दुप्पट करायची. नंतर जर सम नंतर समज दिला असेल तर काय करायचंय? दिलेली संख्या प्लस जितकी विचारली त्याची दुप्पट आणि वजा आहे. मग आपल्या दोघांचा फरक करून आपल्याला उत्तर येत आहे 339. 40 आल्यानंतर फरक किती आला आपला? दोघांचा फरक 64. आता 400, दुसरा प्रश्न आहे 435 या मूळ संख्येचे या संख्येचे मूळ अवयव किती? आता तुम्हाला माहिती आहे का मूळ अवयव कसे काढतात? बघा, 435. बघा, सुरुवातीला अगोदर कशाने भाग जाईल याला? 3ने, बरोबर. बघा, 3 एके 3, 3 चौक 12 आणि 3 पाचे 15. आता 3ने भाग जाणार आहे का? नाही. मग आता 5ने देऊया. 5 दुने 10 आणि 5 नवे 45. आता 29 ही मूळ संख्या, याच्या पुढे भागच जाणार नाही. मग आता जे काही मूळ अवयव आलेत की नाही आपले, हे 3, 5, 29 हे काय आहेत बरं? सर्व विषम संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे, सर्व विषम संख्या. आता पुढचा प्रश्न आहे बघा, x अधिक 5 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील 12वी विषम संख्या. आता x अधिक 5 ही विषम संख्या आहे, हो की नाही? मग आता तुम्हाला माहितीये सम मध्ये सम मिळाल्यावर किती येतात? विषम संख्या, हो की नाही?
मग आता आपण कोणती घेतल्यानंतर x अधिक 16 घेतल्यानंतर x अधिक 5 ही समसंख्या आहे. मग सम आणि प्लस विषम तर किती येतात? मग आता आपल्याला इथे काय पाहिजे पर्यायामध्ये? आणि पण ती 12वी पाहिजे हा. तर आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे 16. प्रश्न चौथा आहे 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे? मग आता तुम्ही सर्वांनी करायची. 21 ते 50 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या पाहूयात आपण कोणकोणत्या आहेत. तर कोणते आहे? 23, नंतर 29, नंतर 31, 37, नंतर 41, 43, 47. झाल्या 50 पर्यंतच्या आपल्या सर्व मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची. करा सर्वांनी बेरीज. किती उत्तर येते सांगा बरं मला. पण करून पाहूया बघा. 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. करा बरं बेरीज पटपट. 2 12 आणि 13, 13 आणि 7 20, 21, 21 आणि 24, 24 आणि 7 31, 3, 3 आणि 5, 5 आणि 7, 7 आणि 10, 10 आणि 13, 13 आणि 17, 17 आणि 21, 21 आणि 25. मग आपली बेरीज किती आलेली आहे? 251. मग कितीने जास्त आहे 200 पेक्षा? 50 ने जास्त. सगळ्यांची बेरीज 51 जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. समजले सर्वांना? नंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. मग कोणती आहे बरं 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या? सर्वात मोठी 1 अंकी समसंख्या कोणती? अगदी बरोबर 8. आपल्याला इथे काय सांगितलंय? 5 अंकी मोठ्यात मोठी सम. म्हणजे शेवटी आपल्याला 8 पाहिजे पण मोठ्यात मोठा अंक किती येतो? 9. मग ही झालेली आपली 99,998 ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या. आणि काय सांगितलंय? 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? विषम संख्या लहान कोणती आहे? 1. आपण 4 अंकी 0, 0 आणि मग इथे 1 घेऊ कारण शून्याला सुरुवातीला महत्व नसतं. मग ह्या फरक काढायचा. 8 1 गेले 7. 9, 9, 8 आणि 9 ही आली 98,997. मग सर्व अंकाची आपल्याला बेरीज सांगितली करायची. मग किती बेरीज होते? 9 8 17, 17 9 26. करा बरं बेरीज पटकन. 26 आणि 9 35, 35 आणि 7 किती झालीये? बघा 9 3 मिळाले. 9 3 27. 8 आणि 7 15. मग किती आली आहे? 42. म्हणून आपला उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 42. समजलं सर्वांना? नंतर प्रश्न पुढचा आहे
7 अधिक 77 अधिक 777 अधिक अधिक याप्रमाणे वाढत गेलं. ह्या बेरीज केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल? बघा 7 किती वेळा आलाय बघा, शेवटचा अंक बघा किती वेळा आलाय, 3 6 आणि 7. मग 7 वेळा आल्यानंतर आपण जर 7च तर एक अंक किती येतील, साठी 49, म्हणून एकक स्थानी कोणता अंक येईल आपला? 9, हो की नाही? बघा इथे बघा 7 7 7 हे 3 वेळा झाला. असा शेवटचा अंक किती आहेत बघा, 7 वेळा आला, 3 6 7. असेच आपण जर 7 वेळा घेतलं तर काय होईल, त्याचे किती येणार आहे, 1 2 3 4 5 6 7. मग एकक स्थानीच अंक विचारलाय म्हणून आपण सर्व करत बसतो. मग किती येतात एकक स्थानी? 9. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा 7वा प्रश्न आहे आपला, 5p अधिक k बरोबर बेरीज किती येते? 26. हा, जर एकक स्थानी k असेल, मग इथे किती एकक स्थानी k म्हणजेच किती 6 असणार. हा, तर आपल्याला काय विचारलंय, तर p ची किंमत किती? मग ऑप्शन घेऊन बघा. 5ला कितीने घेऊन आता 5 आणि 4 गुणिले 4 किती येतात? 20. 20 अधिक 6 बरोबर किती आलं आपलं उत्तर? बरोबर 26, हो की नाही? एकक स्थानी 26. हा, तर आपलं उत्तर काय आलं मग? ऑप्शन 4. 5 30 दुसरं करून बघूया. 5 3 15. 15 किती येणार मग केच्या ठिकाणी? के म्हणजे 6, एकक स्थानी आहे बरं का, के म्हणजे 6 येणार आहे. मग दुसरा ऑप्शन येतंय का? नाही. मग पुढचं पण येणार नाही. 5 5 25, 25 आणि 6 31, उत्तर येत नाही. 6 पंचे 30, 30 आणि 6 36, हाही पर्याय बरोबर येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रोमन अंकामध्ये बघा, एक्स आय एक्स अधिक डबल एक्स आणि 1. मग किती झाले बरं? एक्स आय एक्स म्हणजे किती? हा एक्स म्हणजे 10 आणि हा 9. 10 आणि 9 19 प्लस हे किती झाले? एक्स एक्स आय म्हणजे किती झाले? 21. मग ह्या दोघांची बेरीज केल्यावर उत्तर किती येतं? 40. मग 40 आपण रोमन अंकामध्ये कसे लिहितो? 10 20 30 आणि 40. समजला कोणता आहे पर्याय? मग पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? आता बघा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगा बरं कोणती आहे? 99,999 ही झाली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. आता ह्या सर्वात मोठ्या संख्येतून काय करायचंय? 4 अंकी लहानात लहान संख्या वजा करायची. करा बरं वजाबाकी. येते उत्तर 9 8 9 8 हा 9 8 हा 9 8 आणि 9 म्हणजे 98,888. बघा पण आपल्याकडे काय आहे, पर्यायामध्ये थोडीशी चूक झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये करेक्शन करून घ्या, 98,888. पुढचा प्रश्न आहे, जर ए बरोबर 2 धनसंख्या, 2 धन, धन म्हणजे धन धन काय होतात? धनच होतात. बी बरोबर काय सांगितलंय त्यांनी? जर 2 धन असतील तर धनच होतात. तर 2 ऋण संख्यांचा गुणाकार, मग ऋण ऋण असल्यावर सुद्धा 2 ऋण असल्यावर काय होतात? धन होतात. सी म्हटल्यावर एक धन आणि एक ऋण संख्या म्हणजे प्लस मायनस मायनस, एक धन आणि एक ऋण असल्यावर त्यांचा गुणाकार ऋण येतो. मग आता आपल्याला विचारलं ए अधिक बी अधिक सी बरोबर किती? मग आता इथे ए अधिक ए बी बरोबर काय होणार आहे? प्लस. प्लस अधिक मायनस म्हणजे प्लस मायनस काय येणार आहे? उत्तर मायनस. म्हणून आपलं मायनस म्हणजेच काय? ऋण आणि प्लस म्हणजेच काय? धन. हा, मग काय आपलं उत्तर येणार आहे? तर उत्तर आपल्याला आलेलं आहे ऋण संख्या. मायनस म्हणजेच ऋण संख्या. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी, 11वा प्रश्न, खालीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? सर्वजण पुस्तक घेऊन बसलायत ना? क्रमाक्रमाने प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. खालीलपैकी अखंड आवर्ती संख्या म्हणजे काय? अखंड आवर्ती म्हणजे काय?
सारखा सारखा भागाकार केल्यानंतर एकाच अंकाचं रिपिटेशन होत राहतं. मग कोणत्या अंकाचं रिपिटेशन? आता सध्या तुम्हाला सातवीला नाही आहे ते सातवीच्या पुस्तकात, पण अखंड आवर्ती म्हणजे आता इथे बघा 5.1 एकच्या डोक्यावर रेस दिलेली म्हणजे एक काय झालेला आहे, सारखा सारखा येत राहिलेला आहे, म्हणून अखंड आवर्ती संख्या आहे पर्याय क्रमांक 3 5.1. आता 12वा प्रश्न आहे, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. आता मग 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती येणार आहे? अगदी बरोबर 9,000. एक मिनिट, 9,999. मग कोणती गेली? 9,999. मग याच्यातून काय सांगितलंय? 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? बघा 100. मगाच्या अर्थाने आपलं थोडस चुकलेलं आहे. कोणती आहे 3 अंकी लहानात लहान संख्या? 100. तर मग यात ती वजा केली, संख्या वजा केली, तिथे वजा हा शब्द राहिलेला आहे. वजा केली तर किती उत्तर येत आहे? 9. 9 9 एक गेला 8 आणि 9,899. कुठे आहे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1 9,899. बघा आपण एक मगाशी प्रश्न एक सोडला होता ना, थोडस सॉरी हे झालेलं आहे. तिथे 4 अंकी लहानात लहान संख्या, तिथे एक प्रश्न काय होता आपल्याला? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,900. एक मिनिट, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मग किती आली? 99,999. त्याच्यामधनं काय सांगितलंय? 4 अंकी लहानात लहान संख्या. 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती येणार आहे? एक, चुकून माझ्याकडून मग एक एक झालं. तर यांची वजाबाकी करायची. मग किती येते? 9 9 9 शून्य गेले 9, 9 एक गेला 8 आणि मग 98,999. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 9. यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 13, जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाही व एक अंक एकदाच वापरलेला अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? मग आता असे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. मग सगळ्यात बघायचं, समसंख्या विचारली, मग पर्यायामध्ये सगळ्या समसंख्या आहेत का? हो समसंख्या. मग ह्याच्यात सर्वात लहान कोणते आहेत बघा बरं? 1072, 1062, 1026, 1028. मग इथे सगळ्यात लहान कोणते येते? 1026. आणि त्यांनी काय सांगितले? 4 व 5 अंक याच्यात नाहीच आहे आणि सर्व अंक एकदाच वापरलेले आहेत, कुठलाच अंक डबल आलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 14वा आहे, 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करा. करा बरं पटकन बेरीज. बघा कोणते सांगितले? सर्वांनी पटकन ट्रपवहीमध्ये बेरीज करायची आहे. कोणते अंक वापरायचे सांगितले बघा? 2, 5 आणि 6. मग पहिलाच अंक आपल्याला काय झालाय? 256. दुसरा अंक काय होईल? 265. त्याच्यानंतरचा अंक काय होईल? 562. त्याच्यानंतरचा अंक काय होईल? 526. त्याच्यानंतरचा अंक काय होईल? 652. आणि त्याच्यानंतरचा 625. मग आता बेरीज करायची आपल्याला, हो की नाही? करा बरं बेरीज. काय बेरीज येते? 6 5 11, 11 2 13, 13 6 19, 19 2 21, 21 5 26. आता मला खाली जागा नाही म्हणून मी इथे करते. 2 हातचे आले. 5 2 7, 7 2 9, 9 6 15, 15 6 21, 21 5 26, 26 2 28. हातचे आले 2. बघा 2 2 4 2 6, 6 5 11, 11 5 16, 16 6 22, 22 6 28. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? आपलं 2886. बघा बरं पर्यायामध्ये. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचं आहे 5 3 0. बघा 5 3
0, 9 आणि 7 ह्यापासून काय करायचे सांगितलेले आहे. प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आणि मोठ्यात मोठी समसंख्या काय करायची. समसंख्या मग कोणती येणार आहे बघा बरं. मोठ्यात मोठे 9, नंतर 7, नंतर 5, नंतर 3 आणि 0. समसंख्या म्हणजे त्याच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे की नाही. मग बरोबर 97,530. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. समजले सर्वांना. ओके, नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया. पण नंतरचे तुम्ही स्वतः सॉल्व्ह केले तरी चालतील. आता आपल्या पूर्ण 23 आहेत. एक देते मी शेवटचं सांगते. तर बघा 7, 9, 1, 3 हा अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज. 16वा प्रश्न बघा. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी बघा. जिचा आरंभ म्हणजे सुरुवात 7 आहे. 5 अंकी मोठ्यात मोठी. मग मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर मग सगळीकडे 9 येणार की नाही. हो की नाही. 5 अंकी म्हणजे 79,999 झाले की नाही 5 अंकी संख्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता बघा प्रश्न 17वा, 18वा, 19, 20, 21, 22, 23 हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. ओके, सोपेच आहे. आता इथे पण काय आहे 17वा 4 अंकी. आता 3 अंकीची तर आपण केली. 4 अंकी संख्यांचा काय करायची. सगळ्या संख्यांची बेरीज करायची. तर पुन्हा सगळे सोपे सोपेच प्रश्न उत्तर आहे. ओके, ठीक आहे चला. मग आज पूर्ण सराव 1.1 चा पूर्ण सराव आणि सर्व संख्यांचा अभ्यास तुम्ही करा. ओके देन, बाय एव्हरीबडी.